काय झालं बालका? असा उदास उदास काऊन बसून आहे? काही परेशानी आहे का? आजी बाबाजी काय सांगू जी तुम्हाला, मी खूप परेशान आहो. भिकारी माणूस आहो मी. 3 दिवस झाले काही खाल्लं नाही. उपाशी तपाशी बसून आहो मी आताच. तुमच्याकडे काही असेल तर द्या मला खाले. बरं बरं, तुझी परिस्थिती पाहून मला तुझ्यावर दया येत आहे. विचार करून माग बालका. मी तुझी एकच इच्छा पूर्ण करू शकतो. जे मागशील ते विचार करून माग. बाबाजी मला असं काहीतरी खाले देवा जे खाल्ल्यावर पण संपलं नाही पाहिजे. बरं बरं, तथास्तु. हे घे बालका, हे घे चिंगम. हे खाल्ल्यावर पण संपणार नाही. झाली तुझी इच्छा पूर्ण? आजी बाबाजी हे काय दिलं की तुम्ही जी यानं का पोट भरणार आहे का माझं? काही पण तुम्ही देता बा. म्हणून म्हणलं बालका, तुले विचार करून माग. जे मागशील ते विचार करून मागायला पाहिजे होतं तुनं. बाबाजी आखरी वेळ अजून एक मौका द्या. आता मी विचार करून मागणार. बरं बरं, आता मागशील तर विचार करून माग. हा आता तुझा आखरी मौका आहे, बरं लक्षात ठेव. काय मागू बरं आता मी? आता हा आखरी मौका माझ्यासाठी. याच्यानंतर मला काही डबल असा मौका भेटणार नाही. जेवणा खावणाचं राहू दे, नंतर पाहू लागत तर. पण पैसे वैसे गाडी बंगला येते असं काहीतरी मागतो आता मी. मग त्या काहीच करता ते. केला का विचार? माग मग आता का मागायचं आहे तर. याच्यानंतर दुसरा मौका भेटणार नाही बरं तुला आता. हो बाबाजी, विचार करूनच मागतो आता. बाबाजी मला एक पैशाने भरलेली बॅग पाहिजे, एक नोकरी आणि त्या एक मोठी गाडी. त्या गाडीमध्ये सुंदर सुंदर पोरी राहायला पाहिजे. बरं बरं, तथास्तु. चला तिकीट कोणी आहे का इकडे तिकीट काढायला बाकी? हा चला चला, चंद्रपूरवाले या लवकर बसा गाडीमध्ये. आता निघत आहे गाडी 5 मिनिटात. चंद्रपूर. मी तर बाबाजीला एक पैशाने भरलेली बॅग, एक नोकरी, एक मोठी गाडी. त्या गाडीमध्ये सुंदर सुंदर पोरी मस्त आयश करायला विचार करून मागलो होतं. आणि त्या बाबानं बनवलं का मला कंडक्टर? मी मागल्याप्रमाणे आता माझ्या हातात बॅग आहे पैशाने भरलेली, मोठी गाडी आहे आणि त्याच्यात पोरी पण आहे. आता का करते आता, माझं नशीबच फुटकं. मागलं एक ना दिलं एक. आचार्य बाबा, झाला ना आपला स्वयंपाक रेडी? सब ओके आहे ना? हां, भात भाजी सगळं रेडी. हो तेच म्हणलं, अंधार पडते मग जेवण घेऊन उरकवाले. लवकर लवकर करून निपटून टाकलं म्हणजे मोकळं. तुम्ही मोकळे, आम्ही मोकळे. कायले रिकामा झामा घराचा अंधार पडेपर्यंत आहे का ना देतात भाऊ? बरोबर बोलतो ना मी? हो, मग कसं राहते ते अंधार पडेपर्यंत कोणी थांबायला पाहत नाही. मग पुट्टे बाट्टे वाढत नाही. मग म्हणजे कोणावर जबाबदारी ते आमच्यावर. मग आता आम्ही म्हातारे माणसं वाढू का जेवण आता? हो झालंच आहे. 3 गंज भात शिजूनच आहे. अजून 2 गंज वर नाही. 1 गंज चढून ठेवला अजून उपर सुपर गेला तर. मग पाहू वेळेवर लागत तर. मी काम तो जगन भाऊ, आता मागून येणे आली आपली सोय. हां, आता झालं ना स्वयंपाक होतच आला. आता आपण निपटून टाकू इकडे, आपला कार्यक्रम करून मोकळून जाऊ. मग आले मग याच्या मागे आपल्या कामात राहायचे ना, आपण याच्या मागं धावाचं दे सोय म्हणून. हो वाटे राहिलंच होतं आपला जुगाड नाही का? बरं थांब आता मग तो. बरं मी काय म्हणतो सकाराम पाटील, स्वयंपाक झालाच आहे. आता झालं, हे 2च गंज बाकी आहे शेवटचे. तर मी म्हणलं आमची सोय देऊन टाका आता थोडीशी. आता आम्ही आपला कार्यक्रम करतो आणि मोकळून जातो. मग काय ते तुमच्या मागं उगाच धावायचं. तुम्ही तुमच्या कामामध्ये राहायचे, मग तुमच्या कामामध्ये आम्ही तुमच्या मागं धावायचं. मग ते तुमचं काम राहून जातं. बरं चालू तुम्ही तुमचं काम, मी पाठवतो कोणाच्या तरी हातानं. अबे पोट्टे, वाळू गिडू लागायचं तुम्ही पहिल्याच बसते का बे? एवढी भूक लागली का तुम्हाला? वाळू गिडू लागा ना थोडंसं, मग बसा आरामशीर. आबाजी आता मोकळं आहे ना, आता जेवून घेतलं बरं. मग लोक आल्यावर केव्हा जेवायला भेटते? मग वाडा गिडाले पोरं गिरं पाहिजे का नाही? म्हणून म्हणलं लवकर जेवून घेतो, मग वाढतो आम्ही. बरं करा तुम्ही जेवण, पण इकडे तिकडे पोरू गिरू नका बे. नाही तर तुम्ही दांडी मारून निघायचे. गायब होते तुम्ही लोक. वाढायला पहिलंच पोरं नाही. वाळू गिडू लागा तो का? हां, वाढणं गिडणं झाल्यावर सगळ्याला एक थम्सअप आहे बरं. हां, परू गिरू नका, वाढू लागा. नाही तर लेखाचे तुम्ही माणसाच्या पंक्तीला गायब राहता ना, बायाच्या पंक्तीला येता बरोबर वाढाले. काहून तर पोरी पाहायला भेटेन तुम्हाला. पहा सकाराम पाटील, पोराचे नाव घेतले तुम्ही तर पहा कसे हाताला लागले. मला तर वाटते दांडीच मारते काय का, तर बायाच्याच पंक्तीला उभी होते. आवाजी काय काळजी करता तुम्ही? येतो ना आम्ही, वाढतो ना. जेऊ द्या आता आम्हाला. आता जेवण झाल्यावर वाढतो ना आम्ही, पूर्ण शेवटपर्यंत राहतो ना. थम्सअप प्यायचे आहे ना आम्हाला तुमच्याकडून. पहा सकाराम पाटील, तुम्हीच पहा आता. हाय का एकतरी पोरग येतं वाढाले? तुम्हाला मी पहिलंच सांगलो होतं, माणसाची पंगत बसली का एकही पोरग राहत नाही वाढाले म्हणून. हाय का, दिसता का तुम्हाला एकतरी जण? होच आम्हाला एक पोरग दिसत नाही. कुठे गेले साने पोटवडा? माणसाची पंगत वाढू लागायला पाहिजे होती. माणसाची पंगत उठून दिली होती, मग गेले होते हिंडाले. मग पाय बाया यायला लागल्या तर पाय मग पोटे कशी आपापरी उतरते. मग बालटा सापडत नाही यायला वाढाले. मग आपापरी हिसकू घेते, मी वाढतो करून. काहून तर गावातल्या पोरी येते ना मग नटून थटून, त्याला पाहिले मग लाईन लावते पोट्टे. आता शेवटच्याच पंगत होत्या ना 1-2 माणसाच्या. वाढू लागले असतं तर का झालं असतं? निपटून गेलं असतं ना माणसं, मग लाटलूट झाले असते. आता तुम्ही काय करा सकाराम पाटील, त्याला थम्सअप वम्सअप पाजूच नका. कामाच्या वेळेस आता इकडे तिकडे दांडी मारते त्याला थम्सअप कोण पाजायचं फुकट? हां, आता कोण पाहिजे त्याला थम्सअप? आता 2 पंगत वाढू लागल्या असतात तर निपटून गेलं होतं सगळं आपलं. मग बायाच एका वेळेस होऊन गेल्या असत्या लाटलूट. बाया का लवकर येते आपल्या गावच्या, एका वेळेसच येते, निपटून गेलं तर लवकर. पिंट्या भातांबरी इकडे, भात भाजी घेऊन इकडे, काकूकडे लक्षदान बी इकडे बे. इकडे कमी चाललं इकडे. याच्या ताटात अजून यायला पत्राळ वाढलं नाही, काही नाही. तुम्ही तिकडेच फिरता. आनंद इकडे लवकर वरण भात घेऊन या इकडे. तुम्ही जाणार, तुम्ही घ्या ना बायट्या. त्याला सांगा
टाकू आम्ही लक्ष ठेवता कोणत्या पंक्तीकडे भात नाही जात आहे वरण नाही जात आहे तिकडे फोटो पुरवले आम्ही मंगापासून पाहतो तुम्हाला तुम्ही येतच उभे आहे पोरी पाहता निघते बालट्या हातात घेतात का तरी तुम्ही हा इकडे पोरं कमी वाढाले बाया कशा एका गट्ट्याने येते वाढा ना तुझं चालू सुगे आता आपल्याच बालट्या घ्यायला लागते पोटे काही वाढत नाही काही नाही चला आता आपण थोडं चाल या कसं काय याने केलं? कोणाला काही त्रास आहे का? अजी डॉक्टर साहेब लग्नाला 2 वर्ष झाली तरी अजून आम्हाला मुलं बाळ नाही यांना तपासून पहा बरं काय झालं यांना तर यांना का? बरं बरं या तपासतो. झोपा बरं तुम्ही इथं. सगळं तर काही ठीक दिसतंय तुमचं. तुमच्या सगळ्या टेस्ट केलंय मी. रिपोर्ट तर सगळ्या नॉर्मलच आहे. पण समजत नाही तुम्हाला काय झालं काय नाही तर. हो डॉक्टर साहेब मी तिला तेच सांगत आहो की काहीच नाही झालं मला तरी ऐकत नाही ही बाई तुम्ही चुपचाप राहावं तुम्हाला खूप समजते तुम्ही का डॉक्टर हो का बरं डॉक्टर साहेब मी काय म्हणते ते पोस्टमॉर्टम म्हणते काहीतरी ते तरी करून पहा मग समजेल ना काय काय झालं काय नाही तर बरं बाई पोस्टमॉर्टम कधी करायचं माहिती आहे का तुले नवऱ्याला जित्यापणे मागून टाकते का तू